नेक्स्ट पॉइंट बघा, इंटिग्रल्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आता जे रिमेनिंग फंक्शन्स आहेत ज्यांचे आपल्याला डायरेक्ट इंटिग्रेशन्स माहिती नाही आहेत त्यांचे फॉर्म्युले या सबस्टिट्यूशन मेथडचा उपयोग करून फाइंड आउट केलेले आहेत. त्यातला फर्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स. बघूया काय आहे ते त्याचं. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डी एक्स. टॅन एक्सलाच तुम्ही असं लिहू शकताय साइन एक्स अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स आहे. मग कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येते. इथे ऍडजस्ट करूया त्याला. पुट कॉस एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह होणार कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1. याच्यातलं फक्त साइन एक्स आणि डी एक्स तेवढंच इकडे ठेवा. बाकीचं हे मायनस साइन आणि हे डी टी इकडे पलीकडे पाठवा. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. therefore I equal to integration of sin x dx म्हणजे मायनस डी टी लिहिलं. डिव्हायडेड बाय कॉस एक्स आहे त्याच्यासाठी टी लिहा. म्हणजेच हे काय होणार, हे मायनस बाहेर घेतलं 1 अपॉन टी इंटू डी टी म्हणजेच हे काय होणार मायनस लॉग टी प्लस सी. तर याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू आहे कॉस एक्स त्याच्यामध्ये वापरा मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी हे असं येईल. आता इथं मला पुढे हे मायनस साइन नको आहे तर मायनस साइन काढून टाकायचं असेल तर तुम्ही लॉग ऑफ ही जी टर्म असेल त्याचा फक्त रेसिप्रोकल घ्या म्हणजे हे असं दिसेल आणि हे मायनस साइन निघून जाईल. म्हणजेच हे काय येणार लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. त्यामुळे इथं तुमचा फॉर्म्युला जो आहे तो असा तयार होईल. त्यामुळे व्यवस्थित सगळ्या प्रोसिजर्स बघून घ्या. एखादा फॉर्म्युला पण ते प्रूव्ह करण्यासाठी विचारू शकतात. दुसरा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. तर पण सेम अशीच प्रोसिजर करून घ्या. कॉट एक्स म्हणजेच तुम्ही असं लिहू शकताय कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. मग इथं साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह ती आहे कॉस एक्स. मग इथं सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट साइन एक्स इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी. This is equal to 1. Therefore, cos x into dx is equal to dt. आता याच्यामध्ये चेंजेस करून घेऊया. Therefore, I equal to इंटिग्रेशन ऑफ cos x dx म्हणजे dt आणि sin x म्हणजे t. यालाच तुम्ही असं पण घेऊ शकताय. याचं इंटिग्रेशन येणार log t प्लस सी. मग टी म्हणजे कोण आहे साइन एक्स. या पद्धतीनं याचा फॉर्म्युला येईल. फक्त लॉगच्या पुढची टर्म ही मॉड मध्ये लिहित चला कारण ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सच्या व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकतात. पण लॉग फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह नंबर्सचेच डिफाईन्ड आहेत त्यामुळे तिथे हे मॉड टाकावं लागतं. हा त्याच्यातला दुसरा फॉर्म्युला तयार होईल. तिसरा फॉर्म्युला आता आपल्याला घ्यावा लागेल तो आहे सेक एक्स साठी. तर याच्यामध्ये तुम्हाला एक ठराविक टर्म याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागतं. हे सेक एक्स आहे असंच ठेवतोय. याला सेक एक्स प्लस टॅन एक्स
यानं मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं असे. मग आता हे सेक एक्स, या सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह छेदातलं जी टर्म आहे त्याच्यासाठी घेतोय. सेक एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स येते, टॅन एक्सची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स येते. हे वरती सगळं ऍडजस्ट होते. त्यामुळे इथं काय करा, सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट सेक एक्स प्लस टॅन एक्स इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. मग सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक एक्स इंटू टॅन एक्स. आता ह्याच्या पुढं अजून एक टर्म आहे, त्यामुळे हे बघा, इथल्या एक्स ची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला अशी घ्यावी लागेल डीएक्स अपॉन डी टी, प्लस टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह ती येणार सेक्स स्क्वेअर एक्स, इथल्या एक्स ची डेरिव्हेटिव्ह डीएक्स अपॉन डी टी, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. आता याच्यातून सेक एक्स पण कॉमन येते आणि डीएक्स अपॉन डी टी पण कॉमन येते. सेक एक्स पुढे ठेवतोय, राहणार काय शिल्लक बघा. आता इथं टॅन एक्स प्लस सेक एक्स आणि हे डीएक्स अपॉन डी टी कॉमन घेतलेलं, दिस इज इक्वल टू 1. त्याच्यातलं ही जी टर्म आहे टॅन एक्स प्लस सेक एक्स आहे, त्याला मी असं मांडतोय, आणि डीएक्स तेवढं इकडे ठेवा, डीटीला पलीकडे पाठवा, हे असं होईल. आता याच्यामध्ये ही जी टर्म तयार केली आपण डीटी साठी, तीच इथं पूर्ण अंशात आहे का बघा. म्हणजे हा पूर्ण अंश काढून टाकून मी तिथं डीटी लिहिणार आणि सेक एक्स प्लस टॅन एक्स साठी टी लिहिणार. म्हणजे मग हे इंटिग्रेशन कसं चेंज होते बघा, एकदम सिंपल फॉर्मॅट होतं. देअर फोर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन टी, त्यालाच आपण असं पण लिहू शकतो 1 अपॉन टी इंटू डी टी. देअर फोर आय इक्वल टू लॉग टी प्लस सी. मग टी ची व्हॅल्यू परत आहे अशी वापरा, आणि इकडं आय म्हणजेच कोण आहे, सेक एक्स डी एक्स. दिस इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. या पद्धतीनं हा फायनल फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आता याच्यामध्ये परत त्यांनी आणि काय केलंय, हे जे सेक एक्स प्लस टॅन एक्स आले इथं, याच्यासाठी परत त्यांनी आणखीन सिम्प्लिफिकेशन केलं. मग हेच सेक एक्स प्लस टॅन एक्स तुम्ही असं लिहू शकताय, या पद्धतीनं. याचा लसावी येणार कॉस एक्स, अंशात येणार 1 प्लस साइन एक्स. या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकताय त्याला. आता 1 प्लस साइन एक्स, त्याला अजून थोडंसं वाढवायचं आहे. या 1 साठी लिहितोय मी कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2, प्लस इथं साइन 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा, 2 साइन एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला वापरा, कॉस आणि साइन मधला. ते येणार कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 2 मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन 2. सो दिस इज इक्वल टू, या अंशात काय तयार झाले आता आपण, कॉस एक्स अपॉन 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये याचे फॅक्टर्स पडतील, कॉस एक्स अपॉन 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 इंटू ब्रॅकेट कॉस एक्स अपॉन 2 मायनस साइन एक्स अपॉन 2. याच्यातली प्लसची एक टर्म तेवढी कॅन्सल होईल या पद्धतीनं. आणि आता ह्या 2 टर्म शिल्लक राहतील, त्या मांडूया पहिल्यांदा. सो दिस इज इक्वल टू कॉस एक्स अपॉन 2 प्लस साइन एक्स अपॉन 2 डिवाइडेड बाय कॉस एक्स अपॉन 2
मायनस साइन एक्स अपॉन टू. याला आता अंशाला आणि छेदाला कॉस एक्स अपॉन टू न डिव्हाइड करून घ्यायचं. हे झालेलं आहे प्रोसिजर. डेरिव्हेटिव्ह मध्ये भरपूर वेळा या पद्धतीने सोडवलेलं आहे उदाहरण. आपण कॉस्टने डिव्हाइड करून घ्या, म्हणजे इथे येणार वन. साइन डिव्हायडेड बाय कॉस हे होणार टॅन एक्स अपॉन टू. छेदामध्ये याच टर्म येतील, फक्त मध्ये मायनस येईल. पुढं पाहिजे असेल कंसामध्ये लिहून ठेवा. डिव्हायडिंग न्यूमरेटर and denominator by cos x upon 2 या पद्धतीने. मग आता हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. दिस इज इक्वल टू tan पाय बाय 4 मायनस, सॉरी इथं प्लस आहे, tan x अपॉन 2 डिव्हायडेड बाय मध्ये मात्र 1 मायनस, इथं tan पाय बाय 4 घ्यायचं आहे आणि हे tan x अपॉन 2 आहे. आता ही पूर्ण टर्म, हा फॉर्म्युला तयार झाला tan a प्लस b चा. म्हणजेच तुम्ही इथं असं लिहू शकताय tan पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन 2. हे जे काही तुम्ही सोडवलेलं आहे हे या टर्म साठी सोडवले, सेक एक्स प्लस टॅन एक्स साठी. बघा परत एकदा पाहिजे असलं तर परत इथं. आणि ही टर्म कुठं आहे, याच्या इंटिग्रेशनच्या इथं आहे. मग हे काढून त्या ठिकाणी आता आपण जी फाइंड आउट केलेली शेवटची व्हॅल्यू आहे ती वापरायची आहे. त्यामुळे मग फायनल फॉर्म्युला कसा तयार होईल बघा तुमचा. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू डी एक्स, सॉरी 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 सेक एक्स फक्त पाहिजे, फक्त सेक एक्सच इंटिग्रेशन आहे ते. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डी एक्स दिस इज इक्वल टू, पहिल्यांदा हे आलं होतं आपलं प्लस सी. मग हेच आता फक्त ही टर्म काढा आणि त्या ठिकाणी हे वापरून वापरून घ्या. टॅन पाय बाय 4 प्लस एक्स अपॉन 2 प्लस सी, असा त्याचा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स. तर याला कोसेक एक्स मायनस कॉट एक्स या टर्मनं मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायचं. आता हे आपल्याला परत एकदा कोसेक एक्स मायनस कॉट एक्स जी छेदामध्ये टर्म आहे तीच सबस्टिट्यूशन करायची आहे. टी इक्वल टू पुट कोसेक एक्स मायनस कॉट एक्स इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह परत मायनस कोसेक स्क्वेअर एक्स येणार इंटू dx अपॉन dt. दिस इज इक्वल टू टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी 1. इथं dx अपॉन dt मी एकदाच बाहेरच कॉमन घेऊन लिहिलेलं आहे. मग अशी सेपरेट सेपरेट लिहून पण दाखवलेलं आहे. असं लिहिलं तरी चालतंय डायरेक्ट, काय अडचण नाही त्याची. आता इथं काय होणार बघा, हे मायनस मायनस प्लस होणार. इथं कोसेक एक्स आहे, इथं कोसेक एक्स आहे, त्याच्यातून कोसेक एक्स कॉमन घ्यायचं आहे. देअरफॉर हे कोसेक एक्स जर तुम्ही कॉमन घेतलं तर बघा इथं मायनस कॉट एक्स राहणार आहे, ते नंतर लिहितोय. आणि प्लस कोसेक स्क्वेअर एक्स होतं, त्याच्यातलं एक कोसेक एक्स इथं शिल्लक राहील. दिस इज इक्वल टू
डी टी. जरा चेक करा व्यवस्थित. मगाशी आपण जे आय इक्वल टू लिहिलेलं आहे त्याच्यात बघा बरं, अंशात पूर्ण ही टर्म आहे, त्याच्यासाठी डी टी लिहिणार. आणि ही जी छेदातली टर्म आहे त्याच्यासाठी टी लिहायचंय फक्त. म्हणजेच इथं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन टी येणार. म्हणजेच 1 टी इंटू डी टी येणार. दिस इज इक्वल टू लॉग टी प्लस सी. म्हणजेच लॉग ऑफ मॉड मध्ये कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. असा फॉर्म्युला त्या ठिकाणी मला मिळेल. आता हा याचा एक फॉर्म्युला झाला. आता याच्यातली जी कोसेक एक्स मायनस कॉट एक्स ही जी टर्म आहे त्याचा आणि परत सिम्प्लिफिकेशन करायचं. कोसेक एक्स म्हणजेच 1/sin एक्स, कॉट एक्स म्हणजेच कॉस एक्स अपॉन साइन एक्स, या दोघांचा लसावी तो येणार साइन एक्स. इथं शिल्लक राहणार आहे 1 मायनस कॉस एक्स. मग 1 मायनस कॉस 2 थीटा दॅट इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर एक्स अपॉन 2 डिव्हायडेड बाय साइन एक्स साठी 2 sin एक्स अपॉन 2 इंटू कॉस एक्स अपॉन 2. याच्यातलं 2 ला 2 कॅन्सल, एक साईनची टर्म कॅन्सल, मग साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन येणार. सो दिस इज इक्वल टू टॅन एक्स अपॉन 2. ही टर्म कुणासाठी आहे? कोसेक एक्स मायनस कॉट एक्स, त्याचं सिम्प्लिफिकेशन असं आहे. मग आता पूर्ण फॉर्म्युला कसा होईल बघा. कोसेक एक्स डीएक्स साठी आपला फर्स्ट पार्ट होता आपण जो मगाशी सिद्ध केलेला आहे तो, आणि इक्वल टू या टर्मचं सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे टॅन एक्स अपॉन 2 प्लस सी हे असेल. म्हणजेच हे तुमचं पूर्ण सोडवून फॉर्म्युला असायचो. त्यामुळे ह्या फॉर्म्युलांच्या प्रूफ्स सुद्धा व्यवस्थित करून ठेवा. नेक्स्ट एक्सरसाइज सुरू करूया. 3.2 त्याच्यातला ए फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यातलं, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. नुसतं फंक्शन तयार करून तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, आपण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं मांडून घेऊया. इंटिग्रेशन ऑफ आय इक्वल टू लॉग एक्स रेस टू एन डिव्हायडेड बाय एक्स इंटू डी एक्स. आता इथून पुढच्या उदाहरणामध्ये एक बेसिक फंक्शन असेल, त्याची डेरिव्हेटिव्ह असेल. तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे की फंक्शन कुठलं आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कुठली. जे फंक्शन असेल त्याच्यासाठी टी सबस्टिट्यूशन करायचं. तर इथं बघा लॉग एक्स आहे, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/x आहे. हे 1/x पण तयार आहे. मग इथं सबस्टिट्यूशन करा. पुट लॉग एक्स इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. त्याची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x इंटू dx अपॉन dt. This is equal to 1. Therefore 1/x इंटू dx दिस इज इक्वल टू dt येणार. म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल, देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्सच्या ठिकाणी टी लिहायचं म्हणजे हे येणार टी रेस टू एन, डीएक्स अपॉन एक्सच्या ठिकाणी लिहायचं dt असे. याचं इंटिग्रेशन येणार टी रेस टू एन प्लस 1 डिव्हायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी हे असे येणार. मग टी ची व्हॅल्यू काय आहे? लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एन प्लस 1 डिव्हायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी हे त्याचं फायनल आन्सर आहे. या पद्धतीनं फक्त आपल्याला बघत जायचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये महत्वाचा विचार करून ठेवा की फंक्शन कोण
आणि त्याची डेरिव्हेटिव्ह कोण, हे तेवढं फक्त तुमचं तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं पाहिजे. त्याच्यातलं पुढचं घेऊया आता. ते कसं दिलेलं आहे बघा. साइन इनव्हर्स एक्स सांगितलेलं आहे. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स एक्स रेस टू 3/2 डिव्हायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. मग साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते, 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर येते. त्यामुळे ते सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट साइन इनव्हर्स एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. साइन इनव्हर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स अपॉन डी टी, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. मग त्याच्यातलं फक्त dx आणि सॉरी 1/√1 - x इंटू dx हे तेवढं फक्त इकडं ठेवा, त्या dt ला पलीकडे पाठवून द्या. तर बघा बरं, हे चेंजेस ह्याच्यामध्ये मला करायचे आहेत. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन इनव्हर्स एक्सच्या ठिकाणी टी लिहायचं आहे, म्हणजे ते येणार t³ dx अपॉन रूट, याला लिहायचं आहे dt. मग ह्याचं इंटिग्रेशन पॉवर 1 न वाढवा त्याची, म्हणजे 5/2 डिव्हायडेड बाय 5/2 होणार प्लस सी. याचं करून घ्या 2/5 या पद्धतीने येईल. आणि टी ची व्हॅल्यू ती आहे साइन इनव्हर्स एक्स रेस टू 5/2 प्लस सी. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स डिव्हायडेड बाय एक्स इंटू साइन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी एक्स. आता इथं जर तुम्ही साईनला जर सबस्टिट्यूशन केलं तर साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस येते. कॉस तर काही इथं कुठे दिसत नाही. मग एक्स प्लस लॉग एक्स हे जर समजा मी बाजूला एवढंच घेतलं, एक्स प्लस लॉग एक्स, तर याची डेरिव्हेटिव्ह किती येईल? याची डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस 1/x येणार. याचं सिम्प्लिफिकेशन होणार x+1/x. मी इथं टर्म दिसते बघा, इथं 1+x आहे, इथं x आहे. याचा अर्थ तुम्हाला याच्यासाठी सबस्टिट्यूशन करावं लागेल. मग हे जरा थोडस असं काही वेळेला कॅल्क्युलेशन वगैरे करून बघावं लागेल, नेमक्या कुठल्या टर्मसाठी सबस्टिट्यूशन करणं गरजेचं आहे. इथं पुट x+log x इज इक्वल टू टी हे सबस्टिट्यूशन करावं लागेल, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार 1/x. दोघांना एकत्र घेतोय इंटू dx अपॉन dt. टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, टी येते 1. हे असं होईल. आता याच्यामध्ये ह्याला जरा सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे आपल्याला ती टर्म सापडेल त्याची. हे येणार x+1/x इंटू dx दिस इज इक्वल टू dt हे असेल. आता हे बघा बरं, टर्म्स बरोबर इथे ऍडजस्ट झालेत का? x+1/x म्हणजेच हे 1+x/x त्याला, आणि dx ह्याला लिहायचं dt, आणि ही जी टर्म आहे एवढीच त्याला टी लिहायचं. म्हणजे मग हे कसं होणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/साइन, आणि हे टी येणार, आणि उरलेलं सगळं मिळून dt होणार. त्यामुळे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की सबस्टिट्यूशन केल्यानंतर इंटिग्रेशनच्या आत परत एक्स दिसता कामा नये. सगळ्या टर्म्स या टी मध्येच दिसल्या पाहिजेत, हे अतिशय महत्वाचं आहे. टी पण दिसते, एक्स पण दिसते, तसं नाही चालणार.
म्हणजे आपण काहीतरी लिहायला कुठेतरी काहीतरी चूक केलेली आहे असं डायरेक्ट तुम्ही त्या ठिकाणी ओळखू शकताय. मग साइन टीच रेसिप्रोकल येतोय कोसेक टी हे असेल. आता याचं आपल्याला इंटिग्रेशन, त्याचा फॉर्म्युला लॉग ऑफ मॉड कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी हे असेल. आता याच्यामध्ये अजून टर्म वाढतील कारण टी ची व्हॅल्यू जी आहे सबस्टिट्यूशन एक्स प्लस लॉग एक्स मला लिहायचं आहे. So this is equal to log of mod cosec x plus log x minus cot mod मध्ये x plus log x plus c हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of x into sec square x square divided by स्क्वेअर रूट मध्ये tan क्यूब एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आता इथं बघा बरं, tan ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर दिसते आणि एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येते 2x, त्यातलं एक्स पण दिसते. याचा अर्थ याच्यातल्या tan एक्स स्क्वेअर साठी सबस्टिट्यूशन करावी लागेल. tan एक्स चा स्क्वेअर असा येते इक्वल टू टी. मग डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, ह्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार, tan ची डेरिव्हेटिव्ह येणार सेक्स स्क्वेअर. व्यवस्थित बघा फक्त, सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे ही झाली tan ची डेरिव्हेटिव्ह. आता एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2x आणि विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे dx अपॉन dt दिस इज इक्वल टू 1 हे असेल. याच्यातल्या x ला पुढे घेतोय, x इंटू सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx. ह्यातलं 2 शिल्लक राहिले त्याला इकडे घ्या, 1/2 आणि dt. बघा बरं, आता पूर्ण एक्स स्क्वेअर आणि dx हे सगळं इथं तयार आहे. आता याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घेऊया. देअर फोर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर आणि dx, त्याला लिहायचं आहे 1/2 dt डिव्हायडेड बाय मध्ये स्क्वेअर रूटच्या आत tan ची व्हॅल्यू टी त्याचा क्यूब येणार. म्हणजे मग हे काय काय होते बघा, हे 1/2 इकडे बाहेर घ्या, त्यानंतर हे टी रेस टू 3 आहे आणि परत रेस टू 1/2 आहे. मांडतोय त्याला 1-2 मिनिट. स्क्वेअर रूट म्हणजेच घातांकात तुम्ही 1/2 लिहू शकताय. झाले तुम्हाला ते सगळं. म्हणजेच हे टोटल किती होणार बघा, हे टोटल होणार t⁻³ असं होणार. त्याला वरती घ्या, इंटू dt हे असेल. हे पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 1/2 t⁻³ प्लस 1 म्हणजे t⁻⁻1/2 येणार. तेच इथं डिव्हायडेड बाय मध्ये 1/2 येणार. हे 2 वरती जाईल, ते 2 ला 2 कॅन्सल होईल. मग एक मायनस शिल्लक राहते, ते पुढे घेतलं, याला परत छेदामध्ये घ्या. हे होणार 1/t⁻½ प्लस सी, म्हणजे ते तेवढं लिहा. मग t⁻½ म्हणजेच रूट टी लिहू शकता. मग टी ची व्हॅल्यू काय जरा बघा, tan ऑफ एक्स स्क्वेअर, ते तेवढं इथं छेदामध्ये लिहून टाका. हा त्याचा फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ e⁻³ divided by e⁻³ plus 1
इंटू dx. आता याच्यामध्ये ई रेस टू 3x+1 ची डेरिव्हेटिव्हच अंशात तयार आहे. बघा लक्षात येते का? सो पुट ई रेस टू 3x+1 इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी याची डेरिव्हेटिव्ह. मग ई रेस टू 3x ची डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू 3x ची डेरिव्हेटिव्ह येणार 3, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 होणार, पुढे dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह 1, याच्यातलं फक्त ई रेस टू 3x आणि dx एवढंच इकडे ठेवा, बाकी सगळं इकडे पाठवा. इकडे आल्यानंतर 1/3 होणार, इथं dt होणार. या पद्धतीने येईल ते. आता याच्यामध्ये चेंजेस करूया. therefore I इक्वल टू ई रेस टू 3x इंटू dx, म्हणजेच हे येणार 1/3 इंटू dt डिव्हायडेड बाय हे टी होणार, हे 1/3 पुढे घ्या, हे असेल. सो दिस इज इक्वल टू 1/3 इंटू लॉग टी प्लस सी. मग टी ची व्हॅल्यू आहे या पद्धतीनं, आणि हे असं त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x² + 2 डिवाइडेड बाय x² + 1 इंटू a रेस टू x प्लस tan इनवर्स x इंटू dx. आता इथं बऱ्याच गोष्टी आहेत बघा. मग जर समजा मी a रेस टू f(x) असं जर घेतलं, x म्हणा तात्पुरतं, a रेस टू x म्हटलं तर a रेस टू x इंटू लॉग a येणार. लॉग a तर काही ते दिसत नाही, याचा अर्थ a रेस टू x असली टर्म घ्यायची नाही. ही जी टर्म आहे दुसरी a च्या घातांकात, त्याला जरा बघा बरं. हे जर मी घेतलं x प्लस टॅन इनवर्स x, तर याची डेरिव्हेटिव्ह काय येणार? x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, टॅन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस x². याचं जर मी सिम्प्लिफिकेशन केलं तर याचा छेद येणार 1 प्लस x², आणि 1 प्लस x² ने इकडे मल्टिप्लाय करा, प्लस 1 करा, म्हणजे किती येते? 2 प्लस x² येते. बघा हे कशा पद्धतीने टर्म दिलेले आहे ते. मग इथे येते 2 प्लस x². मग ही बरोबर टर्म इथे ऍडजस्ट होते. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सबस्टिट्यूशन काय करावं लागेल बघा. पुट x प्लस टॅन इनवर्स x इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, टॅन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 प्लस x², आठवणीनं इंटू dx अपॉन dt, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ते येणार 1. तर याचं सिम्प्लिफिकेशन आताच आपण केलेलं आहे. त्या पद्धतीने इथे येणार x² + 2 डिव्हायडेड बाय 1 प्लस x². या dx ला तेवढं इथं ठेवतोय, हे इकडं dt या पद्धतीने येतोय. आता हे चेंजेस आपल्याला याच्यामध्ये करायचे आहेत. मग काय होईल बघा बरं. देअरफॉर I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ही पूर्ण टर्म, अंश छेद आणि dx एवढं मिळून dt लिहिणार आहे. हे तर पुढे लिहून ठेवतोय dt, आणि a च्या घातांकामध्ये जे आहे त्याला फक्त t लिहायचं आहे. हे असं आहे बघा. dt जरा जास्तच लांब होतोय, त्याला इथे घेऊया जवळ, इंटू dt. मग a रेस टू टी याचं इंटिग्रेशन येते a रेस टू टी अपॉन लॉग a येते प्लस, परत त्या टी ची व्हॅल्यू वापरा, a रेस टू x प्लस टॅन इनवर्स x अपॉन लॉग a आणि प्लस सी. या पद्धतीने हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. I इक्वल टू
इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स into log of sin e raised to x divided by tan e raised to x into dx हे या पद्धतीने. आता नुसते ई रेस टू एक्स तर सबस्टिट्यूशन करून चालणारच नाहीये. साइन ई रेस टू एक्स केलं तर त्याच्यात त्याचे डेरिव्हेटिव्ह कॉस ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स. कॉस तर इथं सेपरेट दिसत नाही. मग राहिलं फक्त लॉग ऑफ कम्प्लीट टर्म. त्यालाच आपण सबस्टिट्यूशन करूया. डेरिव्हेटिव्ह येईल एवढी बरोबर. कारण लॉगचे डेरिव्हेटिव्ह 1/sin, परत साईनचे डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉस अपॉन साईन म्हणजे कॉट येते, त्याला आपण टॅन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्यामुळे इथं तुम्हाला सबस्टिट्यूशन करावे लागेल. पुट लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह होणार 1/sin ई रेस टू एक्स. ही लॉगची डेरिव्हेटिव्ह झाली. परत पुढे भेटते साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस ई रेस टू एक्स आणि ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स dx अपॉन dt. दिस इज इक्वल टी ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. आता हे पहिल्यांदा बघा असं येणार, कॉस अपॉन साइन होणार ते, म्हणजेच होणार कॉट ई रेस टू एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू dx. दिस इज इक्वल टू dt. मग कॉटला मी 1/tan लिहितोय, म्हणजे हे असं होईल ई रेस टू एक्स अपॉन टॅन ई रेस टू एक्स इंटू dx. दिस इज इक्वल टू dt. मग इथं बऱ्याच टर्म्स आहेत. ई रेस टू एक्स आहे, डिवायडेड बाय टॅन आहे, आणि लॉग साठी टी ठेवायचं आहे. म्हणजेच हे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय बघा ई रेस टू एक्स टॅन आणि ही टर्म असं मिळून dt होणार. त्यानंतर लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स, त्याला लिहायचंय फक्त टी. संपलं बघा सगळं. सो दिस इज इक्वल टू इथे येणार टी स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी होणार. म्हणजेच हे 1/2 पुढे घेतोय. टी ची व्हॅल्यू ही आहे, त्याचा स्क्वेअर करायचा आहे. लॉग ऑफ साइन ई रेस टू एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, सातवं झाले आताच, आपलं आठवं घ्यायचं आहे. असं काहीतरी गडबड होते. ई रेस टू 2x प्लस 1 डिवायडेड बाय ई रेस टू 2x मायनस 1 इंटू dx. याला अंशाला आणि छेदाला ई रेस टू एक्स ने डिवाइड करून घ्या. याला ई रेस टू एक्स ने डिवाइड केलं तर इथं ई रेस टू एक्स शिल्लक राहणार. 1 ई रेस टू एक्स म्हणजेच तुम्ही असं लिहू शकता. डिवायडेड बाय मध्ये पण ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स इंटू dx हे असेल. पाहिजे असलं तर याचं तुम्ही सिम्प्लिफिकेशन असं पण मांडू शकताय. एक टर्म इथं आपण सोडूया या पद्धतीनं. हे किती होईल 2x मायनस एक्स म्हणजे ई रेस टू एक्स येणार, आणि 1 ई रेस टू एक्स ह्या ई रेस टू एक्स ला वरती घ्या, ते असं होईल. असं तुम्ही त्याला चेंज करू शकताय. आता इथं व्यवस्थित जरा बघून घ्या. हा जो छेद आहे डिनॉमिनेटर, त्याची ही डेरिव्हेटिव्ह आहे. ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स आणि -1, त्यामुळे मायनस मायनस प्लस होणार. त्यामुळे इथं तुम्हाला सबस्टिट्यूशन करून घ्यावे लागेल. पुट ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, ई रेस टू मायनस एक्स ची डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स इंटू -1 त्याच्या पुढं इंटू dx अपॉन dt, आणि टी ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी येणार 1.
म्हणजेच इथे किती होईल, ई रेस टू एक्स हे मायनस मायनस प्लस होणार इंटू डी एक्स, दिस इज इक्वल टू टी टी. हे फक्त डी टी इकडं जे घेतलेलं आहे त्याला फक्त इकडं पलीकडे पाठवूया, हे असं दिसते. म्हणजेच आता हे इक्वेशन या पद्धतीने चेंज होईल. हा जो अंश आहे इंटू डी एक्स ते येणार डी टी डिव्हायडेड बाय ही पूर्ण डिनॉमिनेटर मधली टर्म ती येणार टी, म्हणजेच येणार 1/t इंटू डी टी. दिस इज इक्वल टू लॉग टी प्लस सी, म्हणजेच हे असं होणार लॉग ऑफ ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of sin raised to 4x cos cube x into dx. यालाच फक्त मी असं मांडून घेतोय या पद्धतीनं, आणि हे जे पुढं cos स्क्वेअर एक्स आहे त्याचं पण कन्व्हर्शन मी साइन स्क्वेअर मध्ये करून घेतोय. हे असेल तर हे साइन रेस टू 4x आहे, त्यांना आत मल्टिप्लाय करून घ्या. हे इंटिग्रेशन ऑफ साइन रेस टू 4x मायनस साइन रेस टू 6x इंटू कॉस एक्स इंटू डी एक्स हे असेल. याच्यामध्ये आता सबस्टिट्यूशन करूया, कारण हे साइन एक्स आहे, पुढे कॉस एक्स आहे. पुट साइन एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स इंटू डी एक्स अपॉन डी टी, टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. देअरफॉर आय इक्वल टू, आता एक सॉरी कॉस एक्स डी एक्स इक्वल टू ते एक तयार करूया, म्हणजे हे येणार डी टी येणार. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू 4 मायनस टी रेस टू 6 इंटू डी टी असेल. मग याचं इंटिग्रेशन सेपरेट करून घ्या. या पद्धतीनं मग टी रेस टू 4 चे इंटिग्रेशन ते येणार टी रेस टू 5 डिवायडेड बाय 5 मायनस टी रेस टू 6 चे इंटिग्रेशन टी रेस टू 7 अपॉन 7 प्लस सी, टी ची व्हॅल्यू साइन एक्स. देअरफॉर साइन रेस टू 5x अपॉन 5 मायनस साइन रेस टू 7x अपॉन 7 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, I equal to integration of 1 upon 4x plus 5 x raised to 11 into dx. याला जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. इथं 4x प्लस इथं असं लिहितोय 5 अपॉन एक्स रेस टू 11 इंटू dx. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, इथे किती होणार, एक्स रेस टू 11 इंटू एक्स, म्हणजे ते होणार एक्स रेस टू 12 प्लस 5 डिवायडेड बाय एक्स रेस टू 11 इंटू dx. Therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, हे एक्स रेस टू 11 वरती जाईल, डिवायडेड बाय 4 इंटू एक्स रेस टू 12 प्लस 5 इंटू dx हे असं येणार. आता याच्यामध्ये एक्स रेस टू 12 त्याची डेरिव्हेटिव्ह किती येणार, 12 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, या पद्धतीने येणार. आपण हा जो छेद जो दिलेला आहे पूर्ण त्याच्यासाठीच डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून घेऊया.
पुट 4 into x raised to 12 plus 5. This is equal to t. Differentiating with respect to t. याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे काय होणार, 4 आहे असंच, ते 12 पुढे घ्या, पॉवर त्याची 1 न कमी करा, 5 कॉन्स्टंट, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 इंटू dx अपॉन dt, टी ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 1. या पद्धतीने हे 12×4 = 48 होतील. हे पलीकडे पाठवा, dt पण पलीकडे पाठवा, म्हणजे इथं शिल्लक राहील x⁻11 इंटू dx इक्वल टू 1/48 इंटू dt. हे एवढं सगळं येईल. Therefore I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x⁻11 इंटू dx म्हणजे 1/48 इंटू dt डिव्हायडेड बाय, इथं t येणार, मग हे 1/48 बाहेर घ्या, इंटिग्रेशन ऑफ 1/t इंटू dt येणार, म्हणजेच 1/48 इंटू लॉग टी प्लस सी हे असेल. याच्यामध्ये टी ची व्हॅल्यू तेवढी वापरा, 1/48 लॉग ऑफ, इथं आहे बघा, टी इक्वल टू 4x⁻12 प्लस 5 प्लस सी, हे त्याचं फायनल आन्सर.